पप्पा, हा बेटा. पार्थ पवार आणि महार वतन जमिनी हा काय प्रकार आहे? विषय असा आहे बेटा, हा जो पार्थ पवार आहे ना, हा अजित पवार यांचा मुलगा आहे. त्याची एक कंपनी आहे, एक पार्टनर आहे त्याचे, दिग्विजय पाटील म्हणून हा पार्टनर आहे त्यांचा, आणि अमेडिया नावाची एक कंपनी आहे त्यांची. या कंपनीने शीतल जेतवानी म्हणून एक मीडिएटर आहे, जी पॉवर ऑफ अटर्नी करून दिली. या जी महिला आहे तिच्याकडे या महार वतन जमिनीशी संबंधित पॉवर ऑफ अटर्नी आहे, आणि या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधाराने तिने या कंपनीला, जी अमेडिया कंपनी आहे पार्थ पवारची, या कंपनीला ही 40 एकर जमीन, जिचं बाजार मूल्य जे आहे ते 1800 कोटी रुपये आहे असं सांगितलं जातं, परंतु 300 कोटी रुपयामध्ये हा सगळा व्यवहार झाला मे 2025 मध्ये. आणि हे प्रकरण उघडकीस तेव्हा आलं जेव्हा याची स्टॅम्प ड्युटी 500 रुपये घेण्यात आली, जी की 27 कोटी रुपये, म्हणजे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 27 कोटी रुपये याची स्टॅम्प ड्युटी व्हायला पाहिजे होती, परंतु त्यांनी कुठली कागदपत्र दाखवली काय, आता याची चौकशी चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी 5 सदस्यांची चौकशी समिती नेमलेली आहे. या सगळ्या गोष्टी उघडकीस येतील. पण विषय असा आहे बेटा की हा सगळा व्यवहार जो आहे हा बेकायदेशीर आहे, कारण 7/12वर या जमिनीची जी मालकी आहे, महार वतन कायदा हा कायद्यानुसार ह्या सगळ्या जमिनीची जी मालकी आहे ती त्यावेळेसचे मुंबई गव्हर्नमेंट, म्हणजे बॉम्बे गव्हर्नमेंटची ती मालकी आहे, आणि हा सगळा बेकायदेशीर व्यवहार झाल्याचं आता निदर्शनास आलेलं आहे. कारण महार वतनाच्या जमिनी या कायद्याने शासनाने घेतल्या असल्यामुळे त्याची विक्री होत नाही, आणि अतिशय कडक असा हा कायदा आहे. आणि बेकायदा व्यवहार केल्याच्या आरोपावरून या प्रकरणातला जो तहसीलदार आहे आणि जो सब रजिस्ट्रार आहे तारू आणि तहसीलदार येवले यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. आणि आता घाईघाईने जेव्हा विरोधकांनी या प्रश्नाचा बाजार उठवला तेव्हा अजित पवार 2 दिवसानंतर आज बोलले की हा सगळा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, परंतु या बेकायदेशीर व्यवहाराची जी काही जे प्रकरण आहे ते हे प्रकरण निश्चित झाल्यानंतर हे का करण्यात आलं याचा उत्तर मात्र शासनाला या समितीचा अहवाल आल्यानंतरच मिळणार आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?